ठळक घडामोडी. अंदाजे 4 ते 5 ब्रास वाळू असलेला ट्रक उलटल्याची घटना शनिवारी सकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास विवियाना मॉल सर्व्हिस रोडवर समोर आले. या अपघातामुळे तब्बल 2 तासाहून अधिक काळ त्या रस्त्यावरील वाहतूक बंद होती. तर सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. कमलाकर टाकी यांच्या मालकीच्या ट्रकमध्ये अंदाजे 4 ते 5 ब्रास वाळू घेऊन त्यावरील मालक सतीश वल्लभ पावड हा पडगा मार्गे घोडबंदर रोडवरील हिरानंदानी येथे जात होता. शनिवारी सकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास विवियाना मॉल सर्व्हिस रोडने जाताना चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून सर्व्हिस रोडमधील डिवायडरला जाऊन ट्रक धडकला आणि तो उलटला. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी शहर वाहतूक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तर घटनास्थळी कोणालाही दुखापत झाली नसल्याचे समोर आले आहे. तसेच अपघातग्रस्त ट्रक 2 हायड्रा मशीनच्या साहाय्याने रोडच्या एका बाजूला करण्यात आला. तर वाळूचा ट्रक उलटल्यामुळे सर्व्हिस रोडवरती पडलेली वाळू JCB मशीनच्या मदतीने बाजूला करण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी रोडवरती सांडलेल्या ऑइलवरती माती पसरवली. तर या घटनेने विवियाना मॉल सर्व्हिस रोड 2 तासाहून अधिक काळ वाहतुकीसाठी बंद राहिल्याने नागरिकांचे हाल झाले. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची रस्त्याच्या कडेला उभी असलेली दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार कळवा येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात मागील काही वर्षापासून रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या वाहनांच्या चोरीच्या घटना वाढल्या आहेत. कळवा येथील पारसिक नगर परिसरात पोलीस अधिकारी राहतात. ते मुंबई पोलीस दलात सहाय्यक फौजदार म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी रात्री त्यांनी राहत्या परिसरातील सार्वजनिक रस्त्याच्या कडेला त्यांची दुचाकी उभी केली होती. त्यानंतर ते घरी निघून गेले. शनिवारी सकाळी ते दुचाकी धुण्यासाठी इमारतीखाली उतरले. त्यावेळी त्यांना रस्त्याच्या कडेला उभी केलेली दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी वाहतूक नियंत्रण कक्षाला संपर्क साधला. नियंत्रण कक्षाने देखील त्यांची दुचाकीवर कारवाई करून नेली नव्हती. आपली दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलग 16 वर्ष आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने बचत गटांसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी व कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव करण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या ती महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन संपन्न झाले. यंदाच्या ती महोत्सवात 17 कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने ठाण्याच्या जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात रविवार 17 मार्चपर्यंत चालणाऱ्या ती महोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. बचत गट, महिला व्यावसायिकांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी तसेच विविध स्पर्धांच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, कर्तृत्ववान महिलांचा सत्कार व्हावा यासाठी डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे भव्य ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, सौ माधवी नाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावकरे, मडवी फाउंडेशनचे डॉक्टर राजेश मडवी, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हास कारले, भाजपा उपाध्यक्ष अनुराधा रोडे यांच्या उपस्थितीत ती महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन संपन्न झाले. उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी डॉक्टर मधुरा कुलकर्णी, डॉक्टर खुशबू तिवारी, रश्मी जोशी, डॉक्टर गौरांगी करमरकर, संगीता जोशी, लीलाताई गजरे, सरोज वारके, डॉक्टर शोभा थत्ते, प्रतिभा राव, गीतांजली लेनका, सायली सावंत, डॉक्टर संगीता कारले, रश्मी जेडे, स्वाती पाटील, वैशाली देवस्थळी, डॉक्टर निलिमा कुलकर्णी, प्राची डिंगणकर आदी 17 कर्तृत्ववान महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील
75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. नारपोली पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांना 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना नारपोली पोलीस ठाण्यातच ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 25 नोव्हेंबर रोजी अपहरण झालेल्या 16 वर्षाचा योगेश रवी शर्मा या अल्पवयीन मुलाची हत्या करून मृतदेह गाडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार 7 डिसेंबर रोजी उघड झाला होता. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी दाखल केलेल्या हत्येच्या गुन्ह्यात आयुष वीरेंद्र झा, मनोज नारायण टोपे, अनिकेत तुकाराम खरात, शिवाजी माने, संतोष ताटीपामूल या आरोपींना अटक करून या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार हे करत होते. आरोपी अनिकेत खरात याचे नाव गुन्ह्यातून कमी करण्यासाठी व कुटुंबियांना या प्रकरणात अडकविण्याची धमकी देत पवार याने अनिकेतच्या आईकडे 5 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तडजोड होऊन अनिकेतच्या आईने 2 लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. त्यानंतर महिलेने त्याची तक्रार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नारपोली पोलीस ठाण्यात मंगळवारी सकाळी केलेल्या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांना रंगेहात अटक केली आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेला 600 मीटर लांबीच्या खोपड वंदना उड्डाणपुलावरील दोन्ही बाजूस लावलेले नॉईज बॅरियर चोरीला जात असल्याने हा पूल वाहन चालकांसाठी धोकादायक बनू लागला आहे. ठाणे महापालिकेच्या खर्चातून उभारण्यात आलेल्या पुलाच्या देखभालीकडे पालिका प्रशासन आणि हे नॉईज बॅरियर चोरणाऱ्यांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे का, असा सवालही ठाणेकर नागरिकांकडून केला जातोय. वंदना खोपड उड्डाणपूल सार्वजनिक वापरासाठी खुला झाल्यानंतर ठाणे शहरातील विशेषतः राममूर्ती रोड किंवा विकास कॉम्प्लेक्सकडे जाणाऱ्या वाहतुकीची कोंडी कमी झाली, असा दावा ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले. हा उड्डाणपूल प्रवाशांसाठी खुला झाल्यावर सुमारे 50% वाहनांचा भार कमी झाला, असा विश्वास वाहतूक अधिकाऱ्यांना आहे. मात्र उड्डाणपूल खुला झाल्यानंतर नौपाडा, गोखले रोड, राममूर्ती रोडकडे जाणाऱ्या सर्व स्कूल बसेस, व्हॅन्स आणि प्रवासी या पुलावर जात असल्याने अंतर्गत रस्त्यावरील वाहनांची वर्दळ सुमारे 50% कमी झाले. ठाणेकरांचा प्रवासी सुखकर होत आहे. मात्र सध्या वाहन चालकांसाठी हा उड्डाणपूल धोकादायक स्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या उड्डाणपुलावरील दोन्ही बाजूकडील नॉईज बॅरियर चोरीला जात असल्याची बाब समोर आली आहे. तर काही ठिकाणी नॉईज बॅरियर अर्धवट लटकतानाही दिसत आहेत. चोरट्याने ते काढण्याच्या नादात अर्धवट सोडून दिल्याचे लक्षात येत आहे. यामुळे शेजारील इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्यात. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.